तुम्हाला माहीत आहे का, कोकणात गणेश चतुर्थीच्या दिवशी अळूच्या गाठी केल्या जातात. या दिवशी 5 भाज्या, वरण भात, तळलेलं चटपटीत भजी वगैरे आणि वर गोड मोदक नैवेद्यासाठी केलेच जातात. तरीसुद्धा या गोड जेवणाबरोबर काहीतरी आंबट तिखट हवं म्हणून या अळूच्या पानांच्या गाठी केल्या जातात. अळूचं पान असं गुंडाळून त्याची नंतर गाठ बांधली जाते. हे पहा, अशा गाठी तयार केल्या जातात आणि याची भाजी करतात. इथे आपल्या अळूच्या गाठी तयार आहेत. गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल चांगलं तापलं की मोहरी घातली. मोहरी तडतडली की लसूण घालायची आहे. मी इथे कमी लसूण घातली आहे, पण 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या. नंतर हळद, मालवणी मसाला आणि थोडासा हिंग घालायचा. छान फोडणी करायची. मसाला जरा तेलावर परतला की मग या गाठी घालायच्या. आता या गाठी चमच्याने न ढवळता अशा टॉस करून घ्यायच्या. मग यात 2 टेबलस्पून मालवणी वाटप घालायचं आहे. वाटप म्हणजे कांदा खोबऱ्याचं चटणी घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने चमच्याने ढवळायचं आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि मुख्य म्हणजे यामध्ये घातलं जातं ते कोकम, कारण अळूला या खाज जास्त असते. आपण हे भाजीचं अळू वापरलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. शिजताना आपण जर चमच्याने ढवळलं ना तर या गाठी सुटतात, म्हणून शक्यतो अलगद असं ढवळायचं. अशा गोड जेवणावर या आंबट तिखट अशा अळूच्या गाठी खूप छान लागतात. कोकणात चतुर्थीला अजूनही या गाठी केल्या जातात आणि या भाजीला अळूच्या पानांच्या गाठीच म्हटलं जातं.